नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिकमध्ये आणि आपल्यासोबत आहेत शुभम जैन, जे आर्किटेक्ट आहेत, ज्यांना गेले 7 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामधला. त्यांच्याशी गप्पा मारूयात, त्यांच्याकडनं त्यांच्या काही आठवणी ऐकून घेऊयात आणि त्यांची काय शिकवण आहे किंवा त्यांचे काय विचार आहेत या क्षेत्राबद्दल, या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी आपण जाणून घेणार आहोत. शुभम जैनजी, आपले स्वागत आहे बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये आपण जाऊयात. तुमचा एक 7 वर्षांचा अनुभव आहे. तत्पूर्वी तुमची शाळा कोणती होती, तुमचं कॉलेज कोणतं होतं आणि आर्किटेक्ट या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुमची प्रेरणा काय होती हे सांगू शकाल? हे खूप जुनं आहे, म्हणजे मला आठवत पण नाही, पण इन स्कूल एक आय थिंक मी 4थी किंवा 5वीत असेल, एक आमच्या रिलेशनमध्ये एक आर्किटेक्ट आहेत. इज अ व्हेरी फेमस बोल्ड आर्किटेक्ट इन मुंबई. सो त्यांचा पोर्टफोलिओ मी बघितला आणि आय डोंट नो हाव, पण मला असं वाटलं की ओके, दिस इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू डू इन लाईफ. आणि तिथून ते सुरू झालं अँड आय ट्राईड टू फोकस की मला हेच करायचं आहे. I had a lot of mixed reviews of the field and all, but I said ki no, this is what I have decided, I'll do it anyhow. Great. And then it started. So 10th 12th entrances of architecture, back in that time we had CET, we had AIEEE, we had NATA. So all those exams and I entered architecture. आणि जे म्हणतात ना की खरं आहे, आपण थोडंसं मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. सो द स्टोरी वॉज कम्प्लिटली डिफरंट इन द कॉलेज. ओके. आणि बट आय एम नॉट सेइंग दॅट इट वॉज बॅड. इट इज गुड. इट हॅज बीन अमेझिंग. आर्किटेक्चर ही जी जर्नी आहे ही इट हॅज बीन व्हेरी एन्जॉयबल, व्हेरी रिवॉर्डिंग. आय हॅव ग्रोन ॲज अ पर्सन थ्रू आउट दिस जर्नी. सो पुण्यामध्ये MMCA कॉलेजमध्ये मी बॅचलर्स केलं. ग्रेट. अँड बॅक देन इट वॉज अ फन टाइम. हँड ड्राफ्टिंग, वी वर नॉट अलाउड टू यूज AutoCAD till 3rd year. Okay. So digitization came late to us, but it was amazing. Because I think that helps us today to kind of draw करण्यामध्ये, to understand the volume आणि ॲक्च्युली काय होतंय हे अंडरस्टँड करण्यासाठी पेपरवरती करणं खूप गरजेचं आहे असं मला पण वाटतं. अँड दॅट इज वॉट आय ऑल्सो ट्राय टू फॉलो इन माय प्रॅक्टिस, दॅट आय पुट इट ऑन द पेपर. आय ट्राय टू काइंड ऑफ ड्रॉ, स्केच, ओके, अँड देन कम टू अ डिझाईन सोल्युशन. ग्रेट. सो आता तुम्ही म्हणलात की पेपर वर्क खूप महत्वाचं आहे. म्हणजे पेपर वर्क और होमवर्क वी कॅन से. येस. तो केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही शकत आणि आपल्याला ज्ञानात आपल्याला भर पण पडत नाही. ट्रू. तर ॲज अ आर्किटेक्ट तुम्ही एखादी साईट प्लॅन करताना काय विचार करता, किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एक्झिक्यूट करायचा असेल तर त्याच्यासाठी ॲज अ आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काय काय त्याच्यावर लॉजिक्स तुमचे असतात? टू स्टार्ट विथ सर, मी म्हणेल की साईट कुठे आहे, त्याचं कंटेक्स्ट काय आहे, त्याच्या आजूबाजूला काय आहे, ते नेचरला करस्पॉन्ड करतंय की नाही करत आहे, क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे. अगेन ॲक्च्युअली तो क्लायंट की रिक्वायरमेंट कम्स फर्स्ट कि उनको उस जगह से चाहिए क्या. अगर किसी को घर चाहिए तो उस घर में उनको रहना है. सो ऑल्सो विथ माई एस्थेटिक नॉलेज आई शुड ट्राई टू प्लीज और ट्राई टू सी what they are wanting. If that is achieved, with respect to the aesthetics, my design knowledge and everything, then it's the best is what I think. So मी स्वतः साईट आल्यावरती साईट स्टडी, climatic response, client's requirement, norms of course, and how best we can accommodate all these things to create a nice design language is the idea behind starting any design or any good project. शुभमजी, तुम्ही तुमचा पहिला प्रोजेक्ट ॲज अ आर्किटेक्ट कसा मिळवलात? त्याच्या काही आठवणी आहेत? तेव्हा काही अडचणी आल्या होत्या आणि त्या तुम्ही ओव्हरकम केल्यात? थोडीशी स्टोरी आहे याच्या मागे. सो मी मास्टर्स करिता UK मध्ये होतो. आय डिड माय मास्टर्स इन युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लेड, ग्लासगो. 2017 मध्ये मी मास्टर्स 2017 मध्ये मास्टर्स एंटर केला, 19 मध्ये संपवलं. आय हॅड अ जॉब ऑफर फ्रॉम एडस, which is a multinational architectural firm. कोविड सुरू झाला 2020 Jan-Feb मध्ये आणि असं होतं की नाही, आय थिंक आय बिलॉंग बॅक इन इंडिया. सो
आय केम बॅक हिअर. मी स्टार्टेड गोईंग आउट, काइंड ऑफ सोशलायझिंग, टेलिंग पीपल की मी आलोय परत, मला काम करायचं आहे. सो आय वॉज इन जलगाव देन. सो मेट विथ फ्यू पीपल, काइंड ऑफ टोल्ड देम दिस इज माय जर्नी. मी हे केलेलं आहे, ते केलेलं आहे, काही प्रोजेक्ट्स दाखवले, आर्किटेक्चरल पोर्टफोलिओज दाखवले. आणि फर्स्ट प्रोजेक्ट मला मिळालं होतं ते जळगावलाच होतं, विच वॉज अ लो कॉस्ट हाऊसिंग, PMAY प्रोजेक्ट त्यावेळेस सुरू होते. सो अगेन बॉम्बेचे एक आर्किटेक्ट आहेत, त्यांच्यासोबत मी असोसिएट म्हणून एक छोटंसं काहीतरी करायचं म्हणून मी स्टार्ट केलं. अंडरस्टँड केली ती जर्नी, लायझनिंग काय काय होतं, काय नाही होत, टेक्निकली काय वस्तू कशा होतात. बिकॉज कमिंग फ्रेश फ्रॉम द युनिव्हर्सिटी ना, एक वेगळा झील असतो किंवा एक आपण म्हणतो ना की पपी एनर्जी असते. सो ती मॉडिफाय केली इन काइंड ऑफ टू कन्वर्ट इट इन टू अ टेक्निकल लँग्वेज इन आर्किटेक्चर. आणि तिथून मी सुरू केलं. देन आय गॉट अन अपॉर्च्युनिटी इन नाशिक. अगेन एक छोटा प्रोजेक्ट होता, 1 floor 1 flat 3 BHK अपार्टमेंट्स. ते आम्ही केले आणि दॅट इज हाऊ वी स्टार्टेड इन दिस फील्ड. सो लाईक असं म्हणतात की इफ यू हॅव गुड एनर्जी यू विल गेट गुड अपॉर्च्युनिटी. तर तुम्ही ती ग्रॅब केलीत. सो आता याच संदर्भात आता तुमचा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे 6-7 वर्षांचा, तर त्याच्यामध्ये तुमचा एखादा ड्रीम प्रोजेक्ट कुठला आहे किंवा आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आहे की जो तुम्हाला खूप लक्षात राहिला? कोणताही प्रोजेक्ट लक्षात राहण्यासाठी 2 पॉईंट्स आहेत. एक, तुम्ही त्या प्रोजेक्टला काय दिलंय. सेकंड, त्या क्लायंटनी त्या प्रोजेक्टला काय दिलंय आणि त्या प्रोजेक्टनी तुम्हाला काय दिलंय. सॉरी, 3 पॉईंट्स. सो एक प्रोजेक्ट आहे असा, नाशिकमध्येच आम्ही एक प्रोजेक्ट तो कम्प्लीट केलेला आहे, अयोध्या अपार्टमेंट. वट कन्सेप्ट नवीन आहे असं नाही म्हणणार, पण ते एक्झिक्यूट खूप प्रॉपरली झालेलं आहे म्हणून ते मला लक्षात राहील. आणि त्याच्यात आम्हाला शिकायलाही भरपूर मिळालंय. अगेन 1 floor 1 flat 3 BHK अपार्टमेंट्स. Each balcony has a nice flower bed to it. So as you go up first floor, second floor, every floor you will feel that you are standing on a ground because all those the planters, natural vegetation and all it comes right in front of your eye level. सो तुम्हाला असं फील होईल की तुम्ही 4थ्या फ्लोअरला की 3rd फ्लोअरला की 7व्या फ्लोअरला तुम्ही ग्राउंडला आहात. ओके. बिकॉज अर्बन किंवा कॉन्क्रीट जंगल ज्याला आपण आता म्हणतोय त्याच्यामध्ये तो एक ग्रीन किंवा एक रिफ्रेशिंग मोमेंट सगळ्यांना पाहिजे असतो. आणि घर आपल्याला जर फ्रेशनेस नाही प्रोव्हाइड करू शकला तर मग त्या घराचं काय अर्थ. बरोबर. सो दॅट पॉझिटिव्हिटी इज समथिंग दॅट हॅज कम इन टू दॅट प्रोजेक्ट. जे आम्ही पण जातो तर आम्हाला फील होतं. आम्ही तिथे आता लोक राहायला आलेत, सो आम्ही त्यांच्याकडनं पण काही रिव्ह्यूज घेतो तर त्याच्यामध्ये पण हेच आम्हाला ऐकायला मिळतं की वी फील व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी वेन वी कम इन टू दिस प्लेस. आणि क्लायंटचं पण म्हणणं हेच आहे की आम्ही जसं तुम्हाला सांगितलं होतं, जो डिझाईन ब्रीफ होता तो तसाचा तसा निघून आला आणि तो तसा एक्झिक्यूट झाला. याच्यासाठी आय मीन वी आर ग्रेटफुल दॅट वी हॅड सच काइंड ऑफ क्लायंट. वी हॅव अ प्रोजेक्ट लाईक दॅट अँड इट टर्न्ड आउट सो वेल. ग्रेट. अयोध्या अपार्टमेंट म्हणून तुम्ही म्हणलात. गुड. हे खरं तर आर्किटेक्ट बद्दल असं म्हणतात की दे डोंट ड्रॉ डिझाईन्स, दे ड्रॉ ऑर दे डिझाईन ड्रीम्स. आणि म्हणजे स्वप्न तुम्ही तयार करता ग्राहकांची किंवा रहिवाशांची. तर या संदर्भात बजेट वर्सेस क्वालिटी याचं समीकरण तुम्ही कसं साधता दरवेळेस? सर, to be very honest, to achieve a very good quality, you don't have to kind of splurge a lot of money. You just have to use materials in a right way, in a correct manner, in a technically correct manner. So I don't think ki me, I mean, I'm sorry to say this, but Italian marble लावण्यानेच घर चांगलं होतं असं नसतं. सो आय एम नॉट ऑफ दॅट व्ह्यू की मला काहीतरी लक्झरी अटेंड करायची तर मला त्याच्यामध्ये काहीतरी लक्झरी मटेरियल ज्याला आपण म्हणतो किंवा मार्केटमध्ये जे प्रचलित आहे ते लावल्यानेच लक्झरी होतं असं नाहीये. त्याच्याने तुम्हाला काय फील होतंय, तुम्हाला किती पॉझिटिव्ह फील होतंय, तुम्हाला किती चांगलं वाटतंय, तुम्हाला तिथे राहिल्यावरती इफ यू आर स्ट्रेस फ्री, दॅट इज लक्झरी. राईट. आणि सी इट इज बजेट वर्सेस क्वालिटी. याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी असते
जो स्ट्रगल असतो खरं तर Right. तो असतो कामगारांचा खरं तर. राईट. म्हणजे Right. आपण नुसतं ऑन पेपरच एक वेगळं असतं आणि Right. ऑन साईट वेगळं असतं. येस. तर अशा लोकांबरोबर डील करताना तुमचे काय अनुभव आहेत किंवा आपण ज्या अप्रशिक्षित कामगार ज्यांना म्हणतो तर त्यांच्यासाठी तुमचं काही योगदान, तुमचे विचार, तुमचं काही शिकवण आहे का? सर, मला शाळेत किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये आमच्या एक प्रोफेसरनी सांगितलं होतं की ॲज अन आर्किटेक्ट यू शुड बी अ गुड स्टोरी टेलर, बट ॲट द सेम टाइम युअर ड्रॉइंग शुड से द सेम स्टोरी. राईट. तर माझं ड्रॉइंग जर स्ट्रॉंग आहे, मी ड्रॉइंगमध्ये डिटेल्स प्रॉपरली एक्सप्लेन केलेले आहे आणि ते जर लेबरला रीड करता आले तर मी जे म्हणतोय ना की 5 रुपयाची वस्तू पण 50 सारखी दिसू शकते, पण तो जर त्या वेने झालेला असेल तर. बरोबर बरोबर. सो ते टॅकल कसं करतात की मे बी मी माझ्या ड्रॉइंगमध्ये तेवढं स्ट्रॉंग आहे किंवा मी तो डिटेल तेवढा प्रॉपरली एक्सप्लेन करून दिलेला असेल तर त्या माणसाला समजवायला मला त्रास नाही होणार, कारण की मी तो ड्रॉइंग केलेला आहे आणि मला माहिती आहे की मला काय अचीव्ह करायचं आहे. सो आय थिंक इट इज जस्ट अ मॅटर ऑफ हाऊ यू टेल द स्टोरी, हाऊ यू एक्सप्लेन इट. ओके. अँड आय थिंक यू कॅन अचीव्ह वंडर्स. ओके, ग्रेट. शुभमजी, तुम्ही तुमची प्रायव्हेट फर्म चालवता जी. बरोबर, तर जी. त्याबद्दल थोडक्यात तुम्ही काही सांगू शकाल की त्याच्याबद्दल कसं तुम्ही प्लॅन केलात? So, to be honest, every day is a new learning. आर्किटेक्चर याला जर आपण प्रोफेशन म्हणतो, पण याच्यामध्ये प्रोफेशन सोबत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बाहेर जाऊनही शिकाव्या लागतात. बरोबर. क्लायंट्स कसे हँडल करायचे आहेत, तुम्हाला स्टाफ कसा मॅनेज करायचा आहे, Right. तुम्हाला फायनान्सेस कसे मॅनेज करायचे आहेत. ऑल दिस थिंग्स यू हॅव टू लर्न अँड इट इज अ लर्निंग काइंड ऑफ प्रोसेस विच इज हॅपनिंग एव्हरी डे विथ मी स्टील टिल डेट. सो कसं केलं इज आय मेड द जम्प की ओके आय वॉन्ट टू डू दिस अँड आय टुक ऑन द स्ट्रगल वॉट एव्हर केम विथ इट. आणि आय थिंक अगेन आय वुड से की हे करायचं असलं किंवा व्हॉट आय वुड गो बॅक इन टाइम अँड डू इज की मी ॲक्च्युली कोणत्या चांगल्या एक्सपिरियन्स्ड आर्किटेक्टकडे किंवा ज्यांच्याकडे मला असं वाटतं की ओके यांचं काम खूप चांगलं आहे, बरं, मी त्यांच्याकडे जाऊन 2 वर्ष 3 वर्ष काम केलं पाहिजे टू अंडरस्टँड द होल प्रोसेस. लायझनिंग कसं होतं, बिकॉज आय वेंट इन टू दिस फील्ड विदाउट ऑफिस एक्सपिरियन्स, ओनली आफ्टर इंटर्नशिप अँड 3-4 months ऑफ एक्सपिरियन्स इन लंडन. आणि मी ॲज अ फ्रेश सुरू केलं. सो आय थिंक की फॉर मी एव्हरीथिंग वॉज न्यू, फॉर मी एव्हरीथिंग वॉज अ चॅलेंज. कॉर्पोरेशन जाण्यासाठी फाईल कशी बनवायची किंवा फाईलवरती काय स्टिकर लावायचं इथून सुरुवात होती. तर मी ते स्वतः जाऊन विचारून शिपायांची मदत घेऊन आणि ते केलं, विच इज अगेन अ गुड थिंग. बट आय थिंक की हे जर मला पहिलेपासून माहीत असलं असतं तर माझा टाइम अजून बेटर मी इन्व्हेस्ट करू शकलो. बरोबर. वी लर्न लाईक बाय स्टेप बाय स्टेप. येस येस येस. सो आता याच अनुषंगाने आता तुम्ही म्हटलात मी कॉर्पोरेशन बरोबर तुम्ही डील केलात आणि ॲज अ फ्रेश आर्किटेक्ट म्हणून तुम्ही स्वतःची फर्म सुरू केली. सो याच्यामध्ये शासनाची तुम्हाला काय काय मदत झाली किंवा शासनाचे आत्ता जे प्रकल्प जे चालू आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमचं काही योगदान आहे का किंवा तुमचा काही विचार आहे का, त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? तुमचं विजन काय आहे म्हणजे ओव्हरऑल नाशिक जिल्ह्याबद्दल, आर्किटेक्ट ॲज अ फर्मबद्दल आणि फॉर फ्युचर प्रोजेक्ट्स? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाशिक इज ग्रोईंग एक्सपोनेन्शियली. लॉट ऑफ प्रोजेक्ट्स आर कमिंग अप. नाशिक इज अ डेव्हलपिंग सिटी विथ अ लॉट ऑफ पोटेन्शियल. खूप सारे चांगले प्रकल्प येत आहेत. एक कॉम्पिटिशनमध्ये NMCने ठेवली होती फॉर गोदाघाट this thing, and it was a competition and also all this म्हणजे from the point of view of corporation a lot of things are happening which they are actively taking care of. एक UDCPR मध्ये पण त्यांनी ठेवलेलं आहे सायकल ट्रॅक डेव्हलप करायचं along the nalas and all, which is again a good initiative because नाशिक एवढे ग्रीन्स आय डोंट थिंक कोणत्या सिटीमध्ये आहे. बँगलोर used to be one but now it is kind of on the verge of diminishing the greens and all. They might be working on their level, I am not aware of it, but नाशिक कडे तो ऑलरेडी आहे. सो ते जपून काम करतायत, दॅट इज अमेझिंग. सो ते आहे. आणि ॲज आय सेड की असे काही कॉम्पिटिशन्स होत असतात, सो ऑफकोर्स वी ट्राय टू टेक पार्ट इन इट. ग्रेट.
कुंभ होतोय, सो आय विल ट्राय टू गिव्ह माय सजेशन्स इन दॅट ऑल्सो, Okay. मास्टर प्लॅनिंग लेवलला किंवा कशामध्ये. बट अच्छा. लेट्स सी हाऊ दॅट गोज. सर, आतापर्यंत तुमच्या ओव्हरऑल सगळ्या एक्सपिरियन्समध्ये, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये, आता तुम्ही आयकॉन स्टील हे मटेरियल तुम्ही कधी वापरलेलं आहे का, आणि त्याचा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? So, to be very honest, yes, it has been used in a few projects. ओके. अनुभव एज सच मी पर्सनली त्याच्याबद्दल नाही बोलू शकत, बिकॉज टेक्निकली मे बी आय एम नॉट द राईट पर्सन, बिकॉज course, मे बी of अ course. सिव्हिल इंजिनियर और अ स्ट्रक्चरल इंजिनियर इज द बरोबर. राईट पर्सन टू से. बट किंवा तुमच्या ऐकण्यात फॉर एक्झाम्पल आता तुमचे कलिग्स असतील किंवा अदर सिव्हिल इंजिनियर्स तुम्ही जे Right. डील करता, Right. तर त्यांच्याकडनं काही त्याच्याबद्दल फीडबॅक आलाय की So, कॉस्ट, पॅरामीटर्स, क्वालिटी आणि अवेलेबिलिटी असं या काही? सो आय वॉज कमिंग टू द सेम की ज्या प्रोजेक्ट्समध्ये ते झालेलं आहे आणि त्याच्याबद्दलचे जे आमचे इंटरॅक्शन्स विथ आर कलिग्स, विथ द सिव्हिल इंजिनियर्स और स्ट्रक्चरल इंजिनियर्स हॅव बीन व्हेरी पॉझिटिव्ह इन टर्म्स ऑफ अवेलेबिलिटी, इन टर्म्स ऑफ द यूज ऑफ द मटेरियल, स्ट्रेंथ, आणि त्याच्याबद्दल तर ऑफकोर्स नोबडी विल सजेस्ट इफ इट इज नॉट गुड. ओके. तो ते झालेलं आहे म्हणून आम्ही पण आमचे ॲक्च्युअल वर्क्स अचीव्ह करू शकलोय. So, yeah, I mean, I'm very positive about the material, the brand, ओके. and what it speaks to the people. शुभम, म्हणजे ओव्हरऑल म्हणजे तुमचं बोलणं, तुमचे विचार सगळे पॉझिटिव्ह साईड आहे त्याची. सो आता याच पॉझिटिव्ह नोटवर आपण आता एक शेवटचा प्रश्न असा विचारू की यू आर अ यंग फेस टू दिस Okay. इंडस्ट्री, Right. आर्किटेक्चर इंडस्ट्री अँड ओव्हरऑल स्टील इंडस्ट्री Right. किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आपण म्हणू. जी. सो फॉर द न्यू कमर्स अपकमिंग जे आहेत, आर्किटेक्ट असतील, सिव्हिल इंजिनियर्स असतील किंवा ऑर एनी अदर वर्कर्स, एक छान संदेश, एक मित्र म्हणून, एक अनुभवी आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काय देऊ शकाल आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या नवीन? तुम्ही सांगितलं तरुणांना. मी फ्रेश आहे, आय एम यंग, आय फील दॅट आय एम डायनॅमिक, आय वॉन्ट टू से दॅट आय एम डायनॅमिक. येस. तर मी ऑल यंग जनरेशन किंवा एनीवन हु इज वॉन्टिंग टू परसीव आर्किटेक्चर, मी एवढंच म्हणेल की जिस जोश के साथ आ रहे हो उस जोश के साथ कंटिन्यू करो, वाह, तो ये जर्नी बहुत अच्छी रहेगी. मस्त मस्त. तो बस इतना ही है, क्योंकि मैंने देखा है कि कई बार वो खत्म हो जाता है बीच जोश में, में वो होश गवा स्पार्क बैठते हैं. खत्म हो जाता है, हाँ, हाँ. बट वो खत्म नहीं होगा. आप इसको एंजॉय करोगे तो आप ऑफ कोर्स अपना जो आप जो चाहते हो वो अचीव कर सकते हो. मस्त मस्त. येस. तर श्रोते हो, हे होते शुभम जैन, सिनियर आर्किटेक्ट, ज्यांना 6-7 वर्षांचा अनुभव आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ते आहेत आणि त्यांनी एक छान संदेश दिला की जोश में काम करो लेकिन होश मत गवाओ. बरोबर. ट्रू. तर याच नोटवर आता आपण थांबूयात. बिल्ट आयकॉन या उपक्रमात आयकॉन स्टीलतर्फे आपण आत्ता शुभम जैन यांच्याशी बोललो, त्यांचे विचार जाणून घेतलेत. धन्यवाद.